एक कमान संतोष. राहुल राहुल आंडे 3 सिक्स मारल्या तर देवेंद्र तर्फे 500 रुपये देणार आहे. नो No ball. नो नो. बॉलरने काही घाबरायची गरज नाही, नाहीये, त्यांना काही हा. द्यावे नाही लागणार. एवढं प्रेशर मध्ये येऊन बॉलिंग करायची गरज नाहीये. 3 सिक्स आणि 500 रुपये. हो, आपली खेळीची शैली बदलताना श्री प्रेशर मध्ये आलेत का राहुल अंडे. सन्मान देताना बॉलरला. वाईट. दुसरा no नो 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 नोचा इशारा. नोचा इशारा दिलेला आहे. आता इथे राहुल अंडेची विकेट घेणाऱ्याला 500 रुपये जाहीर झालेले आहेत आणि खरोखर 500 रुपये देण्यात येणार आहेत. कॉमेंटेटर जवळ पैसे जमा होते. कोणातर्फे कोण काय नाव? अंकित अंकित यांनी 500 रुपये माझ्या हातात जमा केलेले आहेत. बॉलर साठी जोरदार टाळ्या. आणि आणि हा वाईट बॉल. बॉलरच्या अकाउंट मधनं डेबिट होणार नाही, चिंता नसावी. डू मोबाईल प्लसचा पासवर्ड विसरला तरी तुम्हाला 500 रुपये मिळणार आहेत, काही काळजी करू नका. आणि षटकार. तयार. आणि चांगला चेंडू आणि 1 रन. दुसरेही फलंदाज आणि तेवढेच मयुरेशलाही हे ताकदीचे. बक्षीस मिळू शकतं त्याने हँडल आउट केलं तर. हांडेचं टेन्शन चेहऱ्यावर दिसायला लागलंय. मयुरेश काय करतोय. चेंडू चांगला सरपटी मारलेला आहे आणि मयुरेशने बक्षीस मनावर घेतलेलं नाहीये. बॉलर. गोलंदाजी चेंडू. टीमने टेन्शन घेऊ नये. रामनानी सरांनी इन्शुरन्स काढलेला आहे टीमचा. काही टेन्शन नाही, चौके छक्के जाऊ द्या, इन्शुरन्स आहे, सगळं कव्हर आहे. आणि हा षटकार. संपलेला आहे. गौरव पुढचं षटक टाकणार आहे. रन किती झाले? 23 रन. 23. 23 पहिल्या ओव्हरला रनाचा 23. खणखणी षटक. गौरव आलेला आहे. पहिला बॉल आणि आणि विकेट. catch सोडलेला आहे. आणि पुन्हा एकदा कॅच सोडलेला आहे. गौरवचे 500 रुपये वाचलेले आहेत. आणि पुन्हा एकदा. आणि हा सुंदर अक्षय, मी क्षेत्ररक्षण. काय बघतोय, तिन्ही बॉल सिक्स जाऊ तिन्ही शकत बॉल होते, 6 जाऊ शकत होते पण बॅट्समन यांना सन्मान देतात ते. गौरव नक्कीच. आणि राहुलचा पुढचा गौरव पुढचा बॉल राहुलने हवेत मारलेला आहे आणि चौका गेलेला आहे. एकंदरीत राहुलने खूप प्रॅक्टिस केलेली दिसतीये आणि त्याचे बॉस बघतायत वरून KRAच्या संदर्भात. कधी करतो हा प्रॅक्टिस, जातो कुठे नक्की. 10 ते 5:30 या वेळात नो बॉल आणि षटकार. राहुल यांनी याचा काहीच उपयोग नाही. इन्शुरन्सचे सर, बॉलचा इन्शुरन्स आहे की नाही, कारण खूप जोरात फटकेबाजी होतीये आणि गौरवने आता विचार करून गोलंदाजी करायची गरज. संपूर्ण टीम त्याच्याकडे बघतीये. आणि 500 रुपये लागू. जबरदस्त. जोरदार. गौरव याला 500
फलंदाजी केली, अतिशय चांगली फलंदाजी करून योग्य तो टीमला स्टार्ट दिला आणि आउट झालेले आणि आहेत. पुढचा चेंडू आणि पुढचा क्षेत्ररक्षण चेंडू आहे, बॅट्समन आलेला आहे मयूर. किशोर यांनी केलेलं आहे. मयूर मयूर माचन, मयुरेश आणि मयूर 38 रन, 2 ओव्हर 38 रन. 2 ओव्हर जबरदस्त 38 रन. रॉकस्टार्सची जी तयारी आहे, चांगला सेटअप करून दिलेला आहे मयुरेश आणि राहुल आंडे यांनी. राहुल आंडे यांना विनंती की त्यांनी काहीतरी गायडन्स द्यावा आपल्या पुढच्या फलंदाजांना. प्रेक्षकांचं मनोरंजन करून म्हणजे पॅव्हेलियन तुम्ही मध्ये येऊन बसलेले ते आहेत. ऐकतीलच असं नाही पण. आणि आणि पुढचा एक आज चांगला शॉट, बॉल. खूप सुंदर गोलंदाजी. मिलिंदजी आरोलकर आपले माननीय संचालक आपल्यात उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. पुढचा चेंडू आणि एक धाव. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. राहुल आंडेंनी आता सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे. दीपक म्हात्रे पुढचा चांगली चेंडू. गोलंदाजी करताना आणि सिक्सर. Six. मयूर डीएनएस. जबरदस्त अरे six. खूप चांगला प्रयत्न किशोर यांनी. डेड बॉल दिलेला आहे. डेड बॉल ball. दिलेला आहे. क्षेत्ररक्षकांनी आणि टीमने लक्षात घ्यावं, हा डेड बॉल दिलेला आहे. आणि बॉल टाकायच्या आधी फलंदाज पुढे गेला तर डॉट बॉल आहे, डेड नाही, डॉट बॉल. अरे ते डेड देत आहेत, अंपायर डेड देत आहेत. फलंदाजांचा कॉन्फिडन्स बघा. बॉलर रनअपचा स्टार्ट घ्यायच्या अगोदर ते अर्ध्या पिचवर पोहोचले डॉट होते. बॉल आहे हा, डेड नाही, डॉट बॉल आहे. त्यामुळे डॉट बॉल आहे, डॉट बॉल. सर्वांनी मिळून निर्णय घेतलाय, डॉट बॉल आहे हा. बॉल काउंट झालेला आहे. पुढचा चेंडू आणि एकंदरीत आणि मयूर यांनी जोरदार फटका मारलाय. गौरवानी पकडलाय. त्याला लक्षात पाहिजे की रनआउटही करता येऊ शकतं. बॉल हातात आल्यावर पटकन द्यायचा आहे, बघत बसायचं नाही इकडे तिकडे. पुढचा चेंडू. पुढचा जो सामना आहे तो आणि हा आउट. आउट. विक्रम गोखलेंनी दुसरा झेल पकडला. किती अवघड असेल तरी विक्रम यांनी तो पकडलेला आहे. 2 बाद केलेले आहेत विक्रम यांनी. 53 रन झालेले आहेत. शेवटचा 53 53. पुढच्या मॅचचा टॉस. पुढचा शेवटचा षटकार आणि नो बॉल होते. नो बॉल. नो बॉल. थांब. एकंदरीत इथे वेगळंच वातावरण आहे. राहुल आंडे यांची पूर्ण भिस्त आता अक्षय गायकवाड यांच्यावर आहे. ते कसे स्ट्राईक वर येतील याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. नो बॉल आहे. थांब म्हटले, धाव म्हणतायत. सर नो बॉल. नो बॉल. आणि नो बॉल का दिला हेच गोलंदाजाला कळलं नाहीये. त्यामुळे आणि हा रॉकेट आणि चेंडू यार- आणि छकडा. अक्षय गायकवाड यांची बॅटिंग सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मागच्या वेळेस त्याने आणि आणि आणि- एक रन आणि दुसरी रन काढायला गेलेत आणि
सगळ्या अख्ख्या टीमने मिळून दुसरी रन दिलेली आहे, म्हणजे अख्ख्या टीमने याच्यात हातभार लावलेला आहे. अतिशय परत परत पाहावं असं गचाळ क्षेत्ररक्षण. हा सामना युट्यूब लाईव्ह चालू आहे. सर्व क्षेत्ररक्षकांनी लक्षात ठेवावं, आपण DNS आणि महिला खेळाडू इथे येऊन धमकी देत आहेत, हे काही नवीनच दिसतंय. वाईड बॉल आणि अक्षयने नो बॉलवर चकडा मारलेला आहे. आणि राहुल अंडे मनातून नुसत्या त्याला उकळ्या उठतायत, कधी एकदा 100 वगैरे. आणि कॉपी बुक शॉट, क्रिकेट स्टाईल शॉट. पुढचा राहुल चेंडू अंडेनी वाळुंजकर सरांना पुढे गेलाय उत्तर द्यायला. आणि दिसतंय ते. यतीन यांनी आणि ओव्हर संपते की नाही अशी विचारणा. गेले जवळपास अर्धा तास ही ओव्हर चालू आहे असं दिसतंय. आणि म्हणजे या बॉलरने असं ठरवलंय की पुढचा चेंडू कुठे जातोय बघूयात. आणि यतीन ठरल्याप्रमाणे तो भलतीकडेच गेलाय. आणि दोघांनी मिळून म्हणजे तीन जणांनी मिळून हा चौकार दिलेला आहे. खरं तर मयूर मनातल्या मनात म्हणतायत अजून असे 4-5 बॉल टाकावेत. आणि भावेश सर हाताची घडी घालून बसलेत, बघतायत ते काय चालू आहे आपल्या टीमचं. आणि या मॅचचा इन्शुरन्सही काढलेला नाहीये. भावेश सरांना विनंती आहे की मॅन इन्शुरन्स काढून घ्यावा त्यांनी. आणि पुन्हा एकदा सिक्सर, नो बॉल. नो बॉल आणि 6. पूर्ण क्रिकेट समजावून सांगितलेलं आहे यतीन यांनी. आणि आता अख्खी टीम यतीनकडे. यतीनला घाई होतीये असं दिसतंय, कधी एकदा ओव्हर संपते आपली. पुढचा चेंडू वैभव जांदे सर, नो बॉल. एकूणच भिडे मॅडमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आज. मला वाटतं अक्षय आता आपण थांबूया. आपण नाही. आता काहीच बोलू नाही, फक्त मॅच नो बघू आपण. बॉल, सिक्सर. आणि आपण 2 मिनिटं स्कोर सिक्सर. 103 धावा. आणि याचं संपूर्ण श्रेय जातंय अर्थात खेळाडूंना. सिक्सर. हुश. पुन्हा एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जोरदार, खूप चांगल्या प्रकारे. एक ओव्हर पूर्वी राहुल अंडे म्हणत होते 20 रन काढा, कोणी म्हणत होते यांना 4 छक्के मारा. नंतर स्वप्नातीत अशा पद्धतीने अकल्पनीय अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मयूर 50 करेल असं त्याला सुद्धा वाटलं नसेल कदाचित. हा, वाटलं होतं का? नाही, मयूरची 50 होण्यासाठी म्हणून यायचं. योगेश वाळुंजकर पहिली गोलंदाजी करणार आहेत. कदाचित और राहुल अंडेने पूर्ण फील्डिंग लावलेली आहे आपल्या KRA साठी. आपला KRA कसा 105% वर जाईल यासाठी त्याने पूर्ण फील्डिंग लावलेली आहे. इतने रन बनाए फिर भी टेंशन में है. आणि ये दीपक खौफ मुझे अच्छा लगा.
ये खौफ मुझे अच्छा लगा अक्षय, इतने दीपक। रन बना के फिर भी टेंशन में है, कहाँ फील्ड प्लेसिंग करनी है। मेरे ओके। ख्याल से बल्लेबाजी करने वाले टीम का ये खौफ मुझे अच्छा लगा, जो अभी अभी का खौफ है ये। आणि एक वाटी चिवडा दीपकला निवडा. आणि निवडणुकीच्या आणि पहिला चेंडू अतिशय सुंदर जबरदस्त फील्डिंग, शैलूने म्हणजे एवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. सहज हातात येणारा बॉल. एक एक रन के लिए तरसाएंगे ऐसा लगता है। किशोर सर, रॉकस्टार इंश्योरेंस राइडर्स से को एक टारगेट एक रन पूर्ण के लिए करून तरसाएंगे पिचवर. और ये अगली आणि गेंद हा- उड़ा दिया था, कैच का मौका हो सकता था। राहुल मगर हांडे गेंद धावत धावत बीच में येतात गिर कुठून गई। तरी. रॉकस्टार्स का जोश देखिए। पुढचा चेंडू आणि पुढच्या टीमचा टॉस घ्यायला जा कोणीतरी. ते टिप टॉप कोणाला माहितीये. आणि आउट. वाह वाउचकर सर, विक्रम मागे. फलंदाजीला आले आणि बॉल लागला का स्टंपला आणि आउट आहे. मेन मागून अंपायरने आउट दिलेला आउट आहे. आहे. मागे बसून आपल्याला दिसतंय. विक्रम गोखले आणि बॉल टाकलेला पायाला लागला आणि नंतर दीपक स्टंपला आता लागला. हॅट्रिक वर आहेत. दीपक यादव यांची हॅट्रिक होऊ शकते. सगळ्यांनी टाळा जा. आणि वाईड बॉल. पुन्हा हॅट्रिक मिळू शकते. नो वाईड. नो बॉल. आणि दीपक कडे सगळ्यांचं लक्ष. हॅट्रिकचा चान्स आहे दीपकला आणि हॅट्रिक गेलेली आहे. शैलेशच्या थोडा समोर पडला, शैलेंद्रच्या. शैलेशचे गरज नसताना पडतात असं साधारण प्रेक्षकांचं मत आहे. पण एकंदरीत सावलू शकतं. युट्यूब लाईव्ह आहे, आपण ते कट करूयात सीन. अक्षय जो दिखता है वही बिकता है भाई. ओके, मग झोपूनच फिल्डिंग करावी असं माझं त्यांना आव्हान. तलासरियन टॉस जिंकलेले आहेत. पुढच्या मॅचचा बॅटिंग घेतलेली आहे त्यांनी. तलासरियन्सची बॅटिंग आहे आणि पुढच्या सगळे मॅच साठी. प्रेक्षक- दिल थाम के बैठिए दर्शकों, कहीं मत जाइएगा. सभी तमाशाइयों दिल थाम के बैठिए. अगली मॅच तलासरियन दीपक यांच्याकडे चेंडू. आणि जिंकायला 100च्या वर धावा हव्यात याची आठवण करून देताना. मयूर मात्रे. हो, सुंदर गोलंदाजी. आणि मयूर माचरणे नीट स्टंप पाडलेत म्हणजे विनाकारण. म्हणजे मी यष्टीरक्षक आहे, त्यांना लक्षात आणून गरज द्यायचंय. नसताना मयूर उगाच स्टंप पाडतायत. म्हणजे स्टंप पाडताना त्यांनी 10 वेळा विचार करावा. वा, आणि आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करताना मयुरेशजी. मयूरेश यांनी बॉलची रिकव्हरी केलेली आहे अक्षरशः. पुढचा चेंडू आणि हा बुलटॉस दिलेला आहे. एक एक धाव घेऊन काही होणार नाहीये माहिती असूनही. पुढचा चेंडू आणि योगेशजींनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण. एकूणच असं दिसतंय की ही मॅच औपचारिकता म्हणून सुरू आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे. पिचच्या बाहेर चेंडू टाकल्यामुळे नो बॉल आहे. आणि बॉल टाकायच्या आधी पुढे गेला तर तो रन मिळणार नाही, बॉल काउंट होईल. मागून 25. मयूर इशारा देत आहेत की नो टाकू नका, जसं काय बॉलर मुद्दाहून नो नो टाकतायत. बॉल. तेव्हा आपण ऑब्जेक्शन घेतलं नाही दुसऱ्या टीमने, त्यामुळे थोडस आपण दुर्लक्ष करू. कशी बॉलिंग टाकावी हे मयूर सांगताना मयूरला. मयूर कॉलिंग मयूर. आणि वाह! खूप सुंदर बॉल. आणि त्यांनी जो निर्णय घेतला जाऊन कानात काहीतरी सांगायचा. महेंद्रसिंग धोनी सारखा. पुढचा चेंडू आणि हा षटकार, पहिला षटकार. का हा चक्कावन मयूरमुळे. उत्तम गोलंदाजी आणि कॅच सोडलेला आहे.
एकंदरीत कॅज्युअल अप्रोच दिसतोय. कॅज्युअल अप्रोच. मागे राहुल यांनी राहुल यांनी भडकलेत. राहुल भडकलेत. राहुल सिक्सर. सिक्स आहे ही. सिक्स आहे. पुढचा चेंडू नो नो बॉल. पण नो बॉल होता. प्रेक्षकांमध्ये लाईन नो आहे. योगेशजींना नो बॉल आहे. लाईनच्या पुढे लाईनचा टप्पा लो आहे. द्यायचा आहे. पुढचा चेंडू हा. आणि हा उत्तम गोलंदाजी. चुटकी बॉल टाकताना. पुढचा चेंडू आणि जोरदार फटका. पण एकच धाव. एकच धाव. अक्षय गायकवाड यांच्याकडे चेंडू आणि त्यांनी परत योगेशजींना दिलेला आहे. पुढचा चेंडू वाईड बॉल. वाईड गेन. मयूर यांनी काय करतायत. मयूर एवढा सोपा चेंडू पकडत नाहीत. आणि आउट. आउट. योगेशजींनी स्ट्रॅटेजी बदलली. एकंदरीत मयूरचं एकंदरीत कांदेपोहे कार्यक्रम असल्यामुळे त्यांना पूर्णपणे त्यांची चान्स घेता येते. आणि आता भावेश सर. सगळ्यांचं लक्ष आता भावेश सरांकडे. आणि खूप चांगल्या प्रकारे मारायचा प्रयत्न. सगळ्यांचं लक्ष भावेशजींवरती आहे. ऑल आईज ऑन भावेश. आणि पुढचा चेंडू आणि षटकार. षटकार. जोर. सरांना गोलंदाजी. भावेश सरांना सिक्सर. त्यामुळे एकंदरीत KRA जोरदार रॉकेट उडणारे राहुलचा. स्कोर. स्कोर. इथे HR चे वजे सर आले नाही आहेत. पण त्यांना YouTube वर लाईव्ह बघायला सांगा सगळ्यांचा खेळ. राहुल आता त्यांच्या डिपार्टमेंट हेडला बॉलिंग देताना. बघा मी सांगतोय राहुल यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे त्याच्या सगळ्याची. KRA पूर्ण करण्याची. म्हणजे काम ना धाम. KRA का तमाम. पहिले 105 रन करून घेतले. बघा आणि त्यांनी स्वतःची क्षेत्ररक्षणाची जागा सुद्धा इतक्या जवळ केली आहे की कानात ते सांगू शकतायत सर असं करा, सर तसं करा. सरळ सरळ थांबा थांबा बोलतोय त्यांना. पुढचा चेंडू भावेश सर. दोन डिपार्टमेंट हेड्स एकमेकांसमोर टाकलेत. आणि हा एक धाव. मयुरेशांनी कॅच सोडली आहे. आता किरण सर आलेत. आणि मयूरने आउट केलेला नाहीये. त्यांना हे लक्षात ठेवा. आपल्याला शेवटी रन रेट पण महत्वाचा ठरणार आहे. किती विकेट जातात त्याच्यावर रन रेट अवलंबून असतो. आणि मुद्दामून आउट केलंय भावेशजींना. मुद्दामून. सगळं लक्ष अंपायर कडे. अपीलच करत नाही कोण. आणि आउट. मयूर. मला एक प्रश्न मयूरच्या मनात म्हणजे पडतोय की भावेश सरांना आउट करायचं कारण काय. म्हणजे हेडला आउट केल्यावर आपल्याला काय 5 मार्क मिळणार आहेत. काय KRAचं सगळं पूर्ण इथे HR बसले मागे. आणि वाईड बॉल मान्य केलंय सरांनी. हो कानमंत्र देताना मयूर मागून. हा प्रामाणिकपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे. पुढचा चेंडू आणि राहुलने कॅच पकडला एका हातात. एका हातात कॅच पकडून. आणि गौरव आलेला आहे. गौरव साठी जोरदार टाळ्या. स्पेशल चीयर्स फॉर गौरव. आणि मयूरने आउट केलेलं आहे. मयूरचं सगळं लक्ष कॅमेरामध्ये आहे मयूरचं. आणि मॅच संपली आहे असं घोषित करूयात. यतीन सर बॅटिंगला आले पण मॅच संपली आहे. त्यांना लक्षात आणून द्यायला पाहिजे. युट्यूब लाईव्ह वरती
वाटतोय, पण तो स्पोर्ट्समन आहे, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच आपण यतीन आणि मयूर यांनी वाटून घ्यावं असं आपण असं सुचवूयात.